सीमारेषे बसणं पाहिजे, मागे लावा बाईक्स. नाही, ग्राउंडच्या बाहेर बाईक आपण बरोबर आहे, ग्राउंडच्या बाहेर लावा, आपल्याला पार्किंग आहे. पहिलाच बॉल श्री गणेशा होत असताना या आजच्या दिवसाचा सेकंडला फलंदाज खेळाचं मान मिळाले बॅट्समन रोहित ठोंबरे बॉलर आहे. पहिलाच बॉल ऑन साईडला वळवला आहे स्क्वेअर लेग रिजन मध्ये. पहिल्याच टप्प्यावरती चेंडू पॉइंट लाईनच्या बाहेर जात असताना यावेळेस मात्र षटकार आहे का, दॅट्स पहिलाच टोला आपल्याला पाहायला भेटले. षटकारने झाली आजच्या दिवसाची सुरुवात. पहिल्याच बॉलवरती धमाका. हो हो हो, पहिल्याच बॉलवरती मोठा फटका आपल्याला पाहायला भेटला. फलंदाज रोहित, बॉलर हा बॉल वेगवान होता, गुड लेन्स वरती बीट झालाय फलंदाज. मागे जात असताना डॉट बॉल, विकेटच्या मागे थोडासा मिस्टेक झाली, मात्र चेंडूला थांबवलं कीपर्सने. तोपर्यंत पहिला बॉल मोठा फटका आल्यानंतर कमबॅक करत असताना बॉलर पहिल्या षटकामध्ये पॉवरमध्ये विशाल पाटीलच्या अगेन्स्ट रोहित ठोंबरे फलंदाजी करतोय. टीम गावदेवी, कोणी एलेक्स 11, कोणी बी टीमचा खेळाडू. हा चेंडू नो मॅन्स मध्ये, पहिला डप्पा, दुसऱ्या डप्प्यावरती चेंडू निघून चाललाय बाउंड्रीलाईनच्या बाहेर. मिड विकेट बाउंड्रीलाईनला थोडं चौकार. आणि मोठे फटके आपल्याला पाहायला मिळतात आतापर्यंत रोहित ठोंबरेच्या बॅटमधून या पहिल्याच षटकामध्ये. पॉवर प्लेचा षटक आहे. दोन फिल्डर्स आपल्याला ऑन साइड मध्ये, लॉंग ऑन आणि मिड विकेटचा फिल्डर आता बघा सरकवला गेलाय. हा देखील चेंडू वळवलाय नो मॅन्स मध्ये, स्क्वेअर लेग बॉलच्या बाहेर जात असताना हाही धमाका षटकार. बॉलचा नाही तर पण मॅच बॉल आहे. प्लीज आपले स्वयंसेवक साके सर, मॅच बॉल आणि 2 बॉल गेले तिकडे त्याच आणला. खेळ थांबला तरी चालेल 5 मिनिटं, मात्र मॅच बॉलांना घ्या. हो हो, नक्कीच पहिल्या 2 ओव्हरच्या अगोदर जर बॉल गेला तर तुम्हाला नवीन बॉल दिला जाईल आणि 2 ओव्हर नंतर जुना बॉल दिला जाईल, लक्ष असू द्या. सध्या तरी रोहितानं फायर, रोहितची चांगलीच आक्रमण चालू आहे. आई समोर उडवला यावेळेस मिड ऑफच्या डोक्यावरून चेंडू पहिल्या टप्प्यावरती बॉन्डलाईनच्या बाहेर. चौकार. काय फटकेबाजी होत आहे या षटकामध्ये. चौकार षटकार आणि चौकार षटकार हेच आवाज रोहितच्या बॅट मधून येत असताना परंतु 2 षटकार 2 चौकार 1 बॉल बीट झाला. असे 5 चेंडू फेकले गेलेत पहिल्या षटकात. 20 वरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतो. चांगल्या स्थितीत आहे टीम आई गावदेवी, एलेक्स 11, खोनी बी. हा ही फटका यावेळेस मात्र मिस्टेक झाली आहे. झेलची शक्यता, मात्र टिपला जाईल का झेल. मोठं यश मात्र पहिल्या 5 चेंडूवरती आपले दादागिरी प्रस्थापित करीत रोहित आणि चांगली फटकेबाजी. 2 षटकार 2 चौकार ठोकले आणि मात्र शेवटी अंतिम चेंडूवरती यश हाती लागत असताना यावेळेस बिग विकेट. रोहित मैदानाच्या बाहेर झालाय. 20 वरती पहिला खेळाडू टीम खोनीबीचा बाद होताना रोहित.
5 षटकांची मॅच आहे. 5 षटकामध्ये तुम्हाला टार्गेट किमान 60-65 धावा तरी बनवाव्या लागतील, कारण आजच्या क्रिकेटमध्ये तुम्हाला 12-13ची धावगती निदान वाचू शकतो, मात्र 11-9 9च्या ऑस्किन रनने बनवलेल्या धावा यशस्वी होतात. मात्र गोलंदाजी आणि फलंदाजी हा दोन मोठा अंतर आहे. याच्यामध्ये मेहनत करावी लागते खेळाडूंना. याचा पहिला डाव सध्या तरी चालू आहे. टीम खोनी मजबूत स्थितीमध्ये. एक खेळाडू बाद झालाय पहिल्या षटका अखेरीस. पहिल्या 6 वरती 6 चेंडूत 20 धावसंख्या आपण बघतोय. त्याच्यामध्ये 2 मोठे षटकार आणि 2 चौकार देखील आपल्याला पाहायला मिळतात. तसे 4 फटके आल्यात पहिल्या ओव्हरमध्ये. मॅच बॉल आले. विशालने पहिला फेकलाय. विशाल पाटील याने पहिला ओव्हर फेकला. राकेश आलाय दुसऱ्या स्पेलमध्ये. पहिल्या स्पेलमध्ये स्वतःचा पहिला फुलेंसमोर लॉंग ऑफला फिल्डर आहे. दूरवरनं चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत सिंगल आली आहे. एकाच धावेवरती थांबावं लागेल. यावेळेस मात्र आपल्या बॅटचा अकाउंट ओपन करत असताना अजय सैने सिंगल काढली आहे. दोन्ही खेळाडू सध्या तरी विकेटवरती नवीन आहे. पहिलाच चेंडू पेस करेल फलंदाज 1 डाऊनचा राकेश माली. गोलंदाज चिंचोली अँडकडनं ओद विकेट. हाही चेंडू घरंगळत चाललाय. लॉंग ऑफ सीमारेषेवरती फिल्डर आहे तिथे देखील उचलेल. चेंडूला फेकेल तोपर्यंत धाव मिळेल एक. नेक्स्ट मॅच ना. नक्कीच नक्कीच. नेक्स्ट मॅच बुर्दुल आणि धारे दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपली इथे खेळाडू आले असेल तर पण लगेच नाणेफेकीसाठी यायचं आहे. लगेच इनिंग्स ब्रेकच्या आधी देखील नाणेफेकी तुमची केली जाईल दोन टीममध्ये. हाही चेंडू वळवलाय नो मॅन्स मध्ये. पहिल्याच चेंडूवर टप्प्यावरती चेंडू पडण्याच्या बाहेर चौकार. पाच ओव्हरचा मॅच आहे. आपण कालच्या दिवसामध्ये देखील खूप चांगले क्रिकेट प्रकाश युद्धातील खूप मोठी स्पर्धा आपल्याच परिसरातील मळंगड परिसरातील एक नामवंत स्पर्धा स्वर्गीय रामचंद्र स्मृती चषक. हाही चेंडू ऑन साईडला दूरवर लॉंग ऑन पुढे सरकलाय आणि मिस्टेक झाली आहे. सुटलाय झेल. मिळालंय जीवनदान नव्याने. चेंडू फेकी देखील खराब होती. झेल सुटल्यानंतर संयम दाखवतो खेळाडूचा. तिथे देखील कालच्या दिवसामध्ये आपल्याला मोठं टार्गेट अंतिम सामन्यामध्ये टीम नितला समोर होतं आणि अंतिम षटकामध्ये 30 ते 32 धावांची गरज होते. तिथे रवी काटे नाम या खेळाडूने 3 ते 4 षटका ठोकण्याचं विक्रम केलं होतं. म्हणजे 6 ते 5 धावा. म्हणजे क्रिकेट खेळामध्ये मोठी धावसंख्या जरी बनली तरी तुम्हाला विजयाची गॅरंटी देणार नाहीये. अंतिम डेट ओव्हरपर्यंत संघर्ष. गॅप मोठा आहे. फटकाही चांगला आहे. कलात्मक दूरवरनं फील्ड असेल का बाटा बिल्डिंग एका ऍक्शनने पकडलाय चेंडूला तितक्याच आणि तोपर्यंत सिंगल आली. खूप दर्जेदार डीप मध्ये अगदी फाईन होते. पुढे सरकल्यान तोपर्यंत फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. आपल्याला सिंगल आली आहे. दुसऱ्या ओव्हरचा खेळ चालू आहे. धावसंख्या आपण स्कोर कार्डवरती बघितली गेली तर एकूण झाल्यात आतापर्यंत 29 धावा. सध्या तरी चांगल्या स्थितीमध्ये आहे टीम. कुठे हाही फटका चांगला आहे. नो मॅन्सला डीप एक्स्ट्रा कव्हरला बीट करून चेंडू दुसऱ्या टप्प्यावरती बॉन्डलाईनच्या बाहेर चौकार आणि 2 षटकांचा इथे खेळ संपला. 2 षटकां अखेरीस 33 धावा. एक गडी बाद झालाय. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. हा हाईट फेट चेक करायचं आहे. पाहायचं आहे. मांग आहे फलंदाजाची. हा बॉल प्रोफेशनल विनंती असेल या पण 1 मिनिट कॉल आहे. फेअर डिलिव्हरी आहे. रिओ गमवलाय. टीम खोडीने दोन्ही डावासाठी तुम्हाला एकच रिओ होता. हे आत्मविश्वास लागतो. फलंदाजा आत्मविश्वास होता मात्र इथे ते चुकीचं ठरलंय.
पहिल्या 2 मध्ये मजबूत स्थिती मिळते टीम सध्या तरी खोणी 33 वरती. हॅलो 33 वरती एक खेळाडू बाद झालाय. गिरीश पाटील पहिल्या स्पेलमध्ये पहिलं विशाल, दुसरं राकेश, तिसऱ्या स्पेलमध्ये 3 फ्रेश गोलंदाज वापरत असताना यावेळेस मात्र बॅटकडून पाकपुटला आले. फटका चांगला आहे, वेग भरपूर आहे चेंडू मागे, टीपेक्षा कव्हर वाट फिल्डिंग जोपर्यंत पुढे सरकलाय. बॅकफुट पॉईंटचे खेळाडू होते आणि इथे मात्र संधी आहे, पाहावंच लागेल. यस दॅट इज गॉन. लागलेला खूप मोठा देतात का अजय. अजय हा आघाडीचा खेळाडू होता, मात्र रस्त्यामध्ये अजयला माघारी परतावं लागेल. सांघिक यश मिळतोय सध्या तरी टीम अंतारलीला. खूप मोठा झटका लागलाय टीम I11 अलेक्स 11 खोनी बी. सध्या तरी आकाश आलाय नवीन खेळाडू मैदानावरती. नेक्स्ट बॅट्समन मध्ये फिल्डिंग चांगली करतायत, घाम गाळत असताना आपल्याला पाहू शकतो. पण अंतरी टीमचे खेळाडू म्हणजे पहिला षटक जरी कोणी टीमच्या बाजूने राहिला असला, तिथे मात्र पहिल्या चेंडूतील अंतिम चेंडूवरती संकेत दिले होते गोलंदाज विशालने. बिग विकेट होती ती, कारण ज्या खेळाडूच्या पहिल्या स्पेलमध्ये धावा येतात ना, तो खेळाडू अंतिम टप्प्यापर्यंत टिकला तर तो खेळाडू या 4-5 षटकाच्या मॅचमध्ये देखील अर्धशतकीय पारी स्वीकारतो. खेळाचं स्वरूप आहे. आणि हा चेंडू वेगवान चेंडू पुढे ठेवला, वाटत बॉल. हे षटक बरेचसं काही सांगून देतो टीम अंतारलीला. डॉट बॉल आली आहे आतापर्यंत, चांगला ओव्हर आहे. आणि मागील 2 ओव्हर्समध्ये 33 आपण धावसंख्या बघत होतो, मात्र या ओव्हर्समध्ये टीम कोणी थोडेसे बॅकफुटवरती पाहायला मिळतो आपल्याला. यावेळेस तरी सध्या तरी मजबूत स्थितीमध्ये गोलंदाजी करत असताना टीम. यावेळेस हा पांपूल ऑन साईडला हवेच्या लाटांवरती स्वार होत असताना चेंडू बॉल लाईनच्या बाहेर जातोय. षटकार, बोटात धमाका. वेट केलं, येऊन दिलं चेंडू आपल्यापर्यंत आणि अंतिम मोमेंटला अगदी योग्य तो दर्जेदार फटका. जुना बॉलची माग केली जातो. लगेच 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 द्यायचा आपण बॉल. जास्त वेळ आपल्याकडे महत्वाची आहे, कारण पहिल्या फेरीतील 6 मॅच, त्याच्यानंतर 3, एकूण असे 11 सामने आपल्याला पाहायला मिळतील. आणि हो हो हो, यावेळेस देखील बैठक मारली होती, मात्र बीट झाले. ऑन साईडला स्वीप करायचं होतं आणि चेंडू आणि बॅट याच्यामध्ये काही फारसं संवाद आलं नाहीये. तोपर्यंत सिंगल आली आहे, बॅट कट आहे. ओ फटका चांगला आहे, दूरवरनं फिल्डर पुढे सरकले. झेल कठीण आहे, मात्र भरपूर सारे प्रयत्न केले. ओव्हर पॉइंटचा खेळाडू पुढे सरकलाय, दूरवरनं आला आणि चेंडूपर्यंत पोहोचला. तोपर्यंत 2 धावा थांबू शकणार नाहीयेत. आणि असा चेंडूवरती देखील 2 धावा आल्या. धाव फलक आपण बघतोय षटकामध्ये थोडासा शांत गतीने धावत असताना तरी देखील 11 धावा आतापर्यंत या षटकात येत आहेत, कारण एकूण 2 मध्ये 33 होत्या आणि 44 झाल्या. दोन्ही निर्णायक शेवटचा बॉल असावा, शेवटचा बॉल आहे तिसऱ्या ओव्हर मधला. कुटप्पा बॅट टू द बॉलर समोर. फटका हा खूप खराब चेंडू होता, शॉर्ट पिच होता आणि मात्र उशिरा आलेल्या बॅट्समनची मुवमेंट चुकीची होती. डॉट बॉल आलाय शेवटचा. पहिल्या 3 ओव्हरचा खेळ संपला, 3 मध्ये 2 बाद 44 धावा.
सध्या तरी बॅट्समन आकाशच्या बॅटमधून एक धमाका आपल्याला पाहायला मिळाला आहे. आणि चौथ्या ओव्हर्समध्ये दुसऱ्या स्पेलमध्ये आहे का पाहावं लागेल. गोलंदाज अनिकेत मात्र 4 फ्रेश बॉलर वापरले जातात, म्हणजेच वाईट बॉल आहे, दिशाहीन खराब बॉल. प्रोफेशनल आमच्याकडे बळत असताना हा खराब दर्शवत असताना व्हाईट बॉल पहिला आला अनिकेतचा. मात्र लेंथ चांगली होती, पुढे होती, गती होती, मात्र दिशाहीन होता. समोर आकाश 45 धावा म्हणजे 60+ धावा होतील, यात काही शंका नाहीये. हा फटका समोर खेळाय, डाऊन द फील्ड समोर आहे. अगदी फाईन सरळ होते लॉंग ऑफला. पहिल्याच ऍक्शनने चेंडूला पकडलाय आणि तो पण रिटर्न्स अलॉंग दी कार्पेट ग्राउंडमध्ये तुम्हाला वेगाने बॉल सीमारेषे वेगळ्या दुसरी धाव कठीण असतो. आणि हेच होत असताना तिथे एखाद्या वेळेस फंबल झाली तर एकाच्या ऐवजी 4ही मिळतात. हे देखील ह्या ग्राउंडचं वैशिष्ट्य असतं. फलंदाजी करताना कोणत्याही टीमसाठी हे एक चांगलीच बातमी असतो. कारण तर बघितलं गेलं हो, यावेळेस मात्र दोघांच्या मधोमधून दोघांनाही बीट करून चेंडू टाटा बाय बाय करत बंडलांच्या बाहेर चौकार आलाय. आणि चौकाराने पळत पुढे सरकत असताना चौथ्या षटकामध्ये गोलंदाजी करतोय बॉलर्स अनिकेत वरती हा देखील हल्ला. प्रत्येक षटकात असा एकही ओव्हर्स नाही आहेत का तिथे मोठा फटका आला नाहीये. कारण सुरुवात चांगली झाली ना की शेवटही चांगली होत. आणि सध्या तरी हेच होत असताना चांगल्या स्थितीत आहे टीम मखोनी. जवळजवळ 50 पूर्ण झाली आहे. बॅकफुटला येऊन फटका चांगला आहे, कलात्मक कलाकारी. बॅकफुट पॉइंटला दूरवरनं फिल्डर धावतो, धावत राहावं लागेल आणि पाहवतही राहावं लागेल. चेंडू बॉन्डलांच्या बाहेर चौकार. ओके स्कोर 54 रन झाल्यात. 50+ आम्ही मिळवत होतो धाबा. 50+च्या 50 आणि हा 4 बरोबर होत्या. 54 धाबा झाल्या. चौथ्या ओव्हर पर्यंत मजबूत स्थिती आहे. इथनं मात्र असं लक्षण 70+ धाबा मोठं टार्गेट पहिल्याच मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 70+ धाबा म्हणजे एक मोठ्या धावसंख्येचा टार्गेट आपल्याला पाहायला मिळेल. स्टेप आउट केले पुढे, झेलची शक्यता आहे. बॉल बरेचसा वेळ हवेत आहे, मात्र बीट करून गेलाय. ह्यावेळेस मात्र शेलाच्या ऐवजी वेगळे काय होत असताना चेंडू लॉंग ऑफला बीट करून बॉलच्या बाहेर षटकार. इनिंग ब्रेक मध्ये यायचं आहे लगेच आपण. परिसरातील अगदी जवळीक संगमचे नारिड आणि बोर्दुल. लढाई चांगली पाहायला मिळेल. सध्या तरी दोन्ही टीम फॉर्मात आहेत. इथे हा खेळाडू भलताच फॉर्मात आहे. डाऊन दी ग्राउंड यावेळेस मात्र फिल्डर धावतोय, मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर. वन्स अगेन बॅक टू बॅकचा हा दुसरा आसमानी टोला. थापांचं डोंगर पाहायला मिळेल आपल्याला अजूनही. जवळजवळ येणारा शेवटचा षटक शिल्लक आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये डेट ओव्हरमध्ये देखील आपल्याला हे आक्रमण करत असताना काय बॅटिंग करतोय. सध्या तरी राकेश आणि आकाश दोघांच्या मॅचमधून सध्या तरी राकेशच्या बॅटमधून बॅक टू बॅकचा हा दुसरा धमाका आलाय. एक चौकार आलाय. सुरुवातच चांगली करून दिली ना आघाडीची ओपनर्स. सुरुवात चांगली झाली की आपली, कारण येणाऱ्या फलंदाजाला एक दिलासा मिळतो की सुरुवात चांगली झाली की तुमच्यावरती प्रेशर नसतो. आणि ते प्रेशर कोणी टीमच्या फलंदाजांनी कधीच आपल्यावरती येऊन दिले नाही. तिसऱ्या षटकामध्ये थोडंसं खडतर झालं होतं त्यांच्यासाठी प्रवास. मात्र तिथनं मात्र या ओव्हर्समध्ये लेंथ खराब आली. पहिला बॉल तर असा फेकला होता गोलंदाजाने की थोडासा आत्मविश्वासाने गोलंदाजी करेल, त्याच्यानंतर लेंथने भरकटलाय. हा वेगवान चेंडू, हे बॉल फेकायचे होते मात्र उशीर झाला. असू द्या, मात्र 4 षटकांचा खेळ संपला आणि 4 षटकामध्ये एकंदरीत धावसंख्येचा विचार केला तर 66 धाबा. अंतिम शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी.
एकूण 12 संघ आजच्या दिवसामध्ये खेळतील आणि पहिल्याच मॅच मध्ये जवळजवळ पहिल्या 4 षटकापर्यंत 66 धावा. हा फटका डाऊन दी ग्राउंड, पुढे फिल्डर सरकला वाटत कॅच टिपलाय झेल, संपलाय फलंदाजा खेळ. माघारी परतावं लागेल शेवटच्या ओव्हरमध्ये. चांगली फलंदाजी केली आकाशने देखील. आकाशच्या बॅटमध्ये एक धमाका आपल्याला पाहायला भेटला. 8चं योगदान दिलंय. आकाश होते मैदानाच्या बाहेर. क्या बात आहे, क्या बात आहे राजेश. प्रतिम धून. पहिल्याच बॉलवरती यश मिळलंय. दुसराच फेल असेल गोलंदाज विशाल पाटील. विशालने पहिलं षटक फेकलं होतं. विशालचं पहिलं षटक महाग आलं होतं. मात्र देखील आत्मविश्वास सांघिक टीमचं देखील त्याच्यावरती आहे. आणि हेच हाई बॉल थोडासा आगे होता हे कॅच. आणि डेट ओव्हरला हे असे ह्या चुका महाग पडतील कारण ऑलरेडी धावांचा डोंगर आपल्याला पाहिला. तर इथे देखील पाहायचं आहे 2 कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न केला जाईल का नकार आहे तिसरीला. कारण तिसरी धाव घेणारच नाही. खेळाडूच्या बॅट्समनच्या बॅटमध्ये धावाचा विचार केला तर 2 ते 3 धमाके आल्यात. निर्णायक ओव्हर्सला टार्गेटचा स्ट्राईक आपल्याकडेच ठेवली. आज शंका नाही. दुसरी धाव आली की भाग्याची गोष्ट. कारण झेल सुटला या मिस्टेक होत असतात. झेल होतंय, सोपं झेल होतं आणि तिथे क्रिकेटमध्ये या गोष्टी होत असतात. सुटलाय कॅच. नव्याने सेट फलंदाजाला अंतिम डेट ओव्हरमध्ये जीवनदान याच्यापेक्षा आणखी वेगळं काय असू शकतो. सध्या तरी चांगली फलंदाजी केली आहे. हा बॉल डाऊन दी ग्राउंड, नो मॅन्सला पडल्यानंतर पाहावं लागेल. पडल्यानंतर चेंडू थांबत नाही अशा क्षणी. चेंडू बॉललाईनच्या बाहेर, चौकार. चुका होत असतात कारण इथनं चूक झाली आहे, मोठी चूक झाली आहे सध्या तरी. कारण एक झेल सुटला तिथनं चौकार आलाय. विशाल इथनं मात्र भरपूर सारे प्रयत्न केले होते. विशाल डेट ओव्हरमध्ये हा पुढे आला वेगवान चेंडू होता. त्याचं डाऊन दी ग्राउंड रूपांतर मोठ्या फटक्यात आसमानी टोल्यात केलंय. षटकार. आणि 1 डाऊन साठी आलाय. 37 वरती खेळतो सध्या तरी. आक्रमक आक्रमक पारी आपल्या टीमसाठी महत्वाचं योगदान देत असताना पहिला सामना आहे. पहिली इनिंग अगदी सलामी देत असताना अर्धशतक कठीण आहे. इथनं 2च चेंडू शिल्लक आहेत डेट ओव्हरचं. मात्र यावेळेस हे बॉल फेकायचे होते. विशाल बेल का होतो हीच मिस्टेक अंतरली टीमच्या बॉलर्सने केली आहे. स्वतःचा आत्मविश्वास हे तुम्हाला बरंचसं काही सांगत असतं आणि तिथनं तुम्हाला एखादी चांगली कामगिरी करून स्वतःसाठी एक किमया साध्य करायचं असतं. हे उशीर झालाय. 4थ्या षटकामध्ये त्याच कहाणी आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. त्याच गोष्टी आपल्याला बघितल्या. अंतिम शेवटचा बॉल चांगला आला होता. हा वेगवान चेंडू हे लेंथनं चेंडू असायला हवे होते आणि तिथे विशाल देखील उशीर आणायला मात्र देर से तंदुरुस्त आहे. अखेर काल ती इनिंग्स इथे संपतोय. 37 वरती माळी बाद झाला आणि सांघिक 5 षटकांचा खेळ संपला आणि धावसंख्येचा आपण विचार करता पूर्ण 79 धावा झाल्यात आणि 80 धावांचं मोठं टार्गेट लक्ष असेल टीम अंतरली समोर. अलेक्स 11 गावदेवी खोनी बी टीमने चांगली पहिल्या डावात चांगली फलंदाजी केली. मात्र या मॅचच्या दुसऱ्या डावामध्ये धावा बनवल्या जातील की अगेन्स्ट टीम खोडीच्या वतीने टॉससाठी या दोन्ही टीमचे कॅप्टन ऑर्गनाइज टीमची सूचना आपल्याला इनिंग ब्रेकमध्ये यायचं अन्यथा आपल्याला पॅनलाइज केले जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन्स या आणि मॅचच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये प्रसाद.
तर शेलके सर हॅलो हॅलो चालके सर हॅलो हॅलो चेक. टॉस टॉस नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. एका बाजूला टीम बुरदुल त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहणार आहोत. नारेन या दोन संघामध्ये टॉस केला जाईल. अप्रतिम स्पर्धा पाहतोय आपण. नाईटची रजनी दुसरे पर्व आपण एन्जॉय करतोय आणि सेकंड मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला नारेन त्यांच्या अगेन्स्ट बुरदुल. एकाच विभागातील दोन संघ. चालेल चालेल तर शनी जाधव साहेबांना विनंती असेल की आपण या व्यासपीठावरती आपल्या शुभ हस्ते आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करणार आहोत. प्रत्येकी इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल याची सर्व संघांनी नोंद घ्या. आमच्या टॉस बॉक्समध्ये दोन्ही कॅप्टन आमचे उपस्थित झालेत. एका बाजूला नारेनचं कॅप्टन आणि एका बाजूला बुरदुलचं कॅप्टन. तर सनी जाधव साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. सेकंड इनिंग आपण पाहणार आहोत. टेल असा कॉल नारेनचा कॅप्टन दॅट इज टेल. आणि प्रथमतः तर आता इथे टॉस जिंकला आहे टीम नारेनने. मात्र काय निर्णय असेल आपला? क्षेत्ररक्षण करू आम्ही. तर समोर जर आपण विचार केला बुरदुल संघाचा तर एक बलाढ्य संघ आहे. आणि किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? कमीत कमी 55-60 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. आयोजनाबद्दल काय म्हणाल तुम्ही? नक्कीच आयोजन खूप छान आहे. ग्राउंड खूप भारी आहे. इथे खेळायला मजा येईल आणि 3 दिवसाची नाईट टुर्नामेंट ऑर्गनाइज केली चांगली गोष्ट आहे. दोन्ही संघाला विश ऑल द बेस्ट फॉर द गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट. आपण मॅच कडे बोलूया. मॅच रंगते. एका बाजूला खोणी अलेक्स 11 खोणी गावदेवी बी संघ आणि त्यांच्या अंगे संतारली. तशी मॅचला होईल सुरुवात. आपण करूया परिवर्तन. थँक्यू. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नम कुरुमे देवा सर्व कार्यशु सर्वदा. महाराष्ट्राच्या आराध्य दैवत राजे शिवछत्रपती यांना त्रिवार मानाचा मुजरा अर्प करून या स्पर्धेला आम्ही सुरुवात करतोय. नाईटची रजनी आपण एन्जॉय करतोय. एका बाजूला प्रथम फलंदाजी करत असताना अलेक्स 11 गावदेवी खोनी बी संघाने तब्बल धावा बनवल्या. त्या 80 धावाचं टार्गेट सेट केलंय ते टीम अंतारली समोर. आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. P1च्या पहिल्या षटकामध्ये आपण पाहू शकतो गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होईल. हेमंत थोंबरे पहिल्या P1च्या षटकामध्ये आणि आघाडीची जोडी टीम अंतारलीची आपण पाहतो आहे. दोन्ही ऑफिशियल पंच मैदानाच्या आतमध्ये जात असताना आणि तसेच GTC ग्रामीण टेनिस .inच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली जाते. आणि आमचे ग्रामीण टेनिस क्रिकेट .inचे ऑपरेटर प्रणय बेडेकर यांना आम्ही आजच्या दिवसामध्ये पाहणार आहोत. आणि अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये त्यांना आम्ही पाहत असतो. मॅचला होती सुरुवात. दोन्ही संघांना विश ऑल द बेस्ट फॉर द गुड गेम क्वालिटी क्रिकेट. आणि 80 धावा बनवायच्या आहेत. P1च्या पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाला आहे हेमंत ठोंबरे. पहिला बॉल वेगवान दिशा पाहावी लागेल. यस संपार सिग्नल वाईट बॉल. अतिरिक्त धावेने मात्र धावफलक ओपन केलाय मैदानाच्या आतमध्ये टीम गावदेवी अंतारली या संघाने. दोन्ही संघांचा विचार केला एकाच कॅलिबरचे संघ एकाच विभागामध्ये विलाम करतायत. नेक्स्ट बॉल ह्या वेळेस आणखीन एक दिशा पाहावी लागेल. दिशामध्ये मात्र कुठेतरी चुका निर्माण करतोय गोलंदाज हेमंत ठोंबरेला पाहतो आपण. P1च्या पहिल्या स्पेल मध्ये मात्र हेमंतला प्राधान्य दिले गेले पहिल्या षटकामध्ये. इथनं हेमंतला कमबॅक करावा लागेल. या वेळेसचा चेंडू वेगवान आणखीन एक दिशाहीन गोलंदाजी आणखीन एक वाईट बॉल. हेमंत वरती विश्वास दाखवलाय कॅप्टनने. मात्र वारंवार वाईट बॉल पाहायला मिळतात आपल्याला. सलगचा हा तिसरा वाईट बॉल. 3 धावा लागल्या स्कोर कार्ड वरती. 80 धावा बनवायच्या आहेत टीम गावदेवी अंतारलीला. इथनं एक एक धावेची किंमत मोजावी लागेल. नक्कीच मोठे फटके पाहायला मिळाले. यावेळेस फुल टॉस. क्षेत्ररक्षक आहेत तिथे चुका होणार नाहीये. विकेटचं पतन. पहिला विकेट टीम गावदेवी अंतारली संघाला.
विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज एनाट नंबर 3 वरती आपण पाहतोय जर्सी नंबर 45 विशाल पाटील. ट्रम्प कार्ड आहे टीम अंतरलीचा. ऑलराऊंडर नक्कीच त्याच्या माध्यमातून पाहायला आपण. यावेळेस फुल टोल वसूल केलाय. चेंडू निघून चाललाय. सीमा रेषेच्या बाहेर येतो हा विशालच्या बॅटमधनं पहिला ब्रँडेड षटकार. विशालचा माझा परिचय विशालने मैदानाच्या आतमध्ये दिला आहे. जसा विशाल मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला आणि त्यानंतर त्याच्या बॅटचा पेस मात्र पहिल्या चेंडूवरती दाखवून दिला की हमी किसी से कम नहीं है. इतना विशालची विकेट मात्र खूप महत्वाची असेल टीम खोनीला. कारण विशालचा विचार केला तर विशाल एक आक्रमक शैलीचा फलंदाज म्हणून साधारण त्याची भूमिका आपण पाहत आलोय. गोलंदाजी असो फलंदाजी असो हेमनने नक्कीच कमबॅक केलं होता. विशालने मात्र बॅटचा फेस ओपन केला. आता यावेळेस आणखीन एक शॉट आला तर कार्पेट चेंडू चाललाय. शतक खूप वेगाने चेंडूवरती आले परंतु क्षेत्ररक्षक फंबल. चेंडू मिड विकेटच्या दिशेने सीमा पार चौकार. विशालची बॅट मैदानाच्या आतमध्ये मात्र बोलतीये. षटकार आणि एक चौकार आणि धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 13 या आकड्यावरती. सलगचे 3 चेंडू वाईट त्याच्यानंतरची विकेट त्यानंतर षटकार आणि हा चौकार. इथनं मात्र प्रेशर निर्माण केलाय आता गोलंदाजावरती. विशालने मात्र P1च्या पहिल्या षटकामध्ये गोलंदाजीवरती हेमंत ठोंबरेला पाहतो आपण. पहिलं स्पेल हाताळतोय मैदानाच्या आतमध्ये मात्रेपाडा एंड कडनं पुन्हा स्टार सज्ज होतोय. यावेळेस आणखी कोलवा टप्पाचा चेंडू. क्षेत्ररक्षक आहे तिथे प्रोटेक्शन आहे आणि चेंडूची फील्ड रचना केली गेली आहे. सिंगलने आता स्ट्राईक रोटेट केली गेली आहे. स्ट्राईकला फलंदाज आपण पाहू शकतो सर्वेश पाटीलला पाहतो आपण. एक यंगस्टर आहे टीम अंतारलीचा. उत्तरच्या ग्राउंड वरती या संघाला पाहिलं होतं आम्ही. त्या प्रकारची फलंदाजी करतायत. ह्या वेळेस फक्त दिशा दिली आहे क्षेत्ररक्षक आणखीन एकदा त्याच दिशेने चेंडू फील्ड करतील. आणखीन एक सिंगलला आता प्राधान्य दिले गेले मैदानाच्या आतमध्ये. तरी प्रत्येक चेंडूवरती चौकार षटकार आला नाही या तरी सिंगल आणि डबलला मात्र सामना जिवंत ठेवण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये करतोय तो गावदेवी अंतारली संघ पाहतो आपण. 80 धावा बनवायच्या आहेत. यावेळेस कोलवा टप्प्याचा चेंडू झेलची संधी. आता मात्र चुकीला माफी नाहीये. टिपलाय झेल संपलाय विशालचा खेळ. विकेटचं पतन. नक्कीच आजच्या दिवसामध्ये आपण साईबू भंडारी यांचा आवाज आपण आजच्या रजनीमध्ये ऐकणार आहोत. साईबू भंडारी चा विचार केला तर मलंगड विभागातील एक नामवंत समालोचक. त्यांच्या माध्यमातून अनेक साऱ्या स्पर्धा कव्हर केल्या जात आहेत. पहिलं षटक संपन्न झालं आहे. पहिल्या P1च्या षटकामध्ये धावा आल्या आहेत 15 आणि आता सेकंड स्पेल मध्ये म्हणजे मायनॉरिटी पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतील गोलंदाज. चिंचवली गाव एंड कडनं आपण पाहू शकता भूषण ठोंबरे. 80 धावा बनवायच्या आहेत. 5 षटकांची मॅच आहे. भूषण वरती विश्वास दाखवलाय. सेकंड मॅनबिलिटी पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण 3 षटक 30 गत घेरेच्या बाहेर पाहू शकतो. लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक त्याच्यानंतर लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षक एक मिड विकेटला. यावेळेस चेंडू सुरेख ब्लॉक हॉल मध्ये फेकला होता. चेंडू ऑलराऊंड कार्पेट चाललाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे पहिल्या टप्प्यावर चेंडूला उचलतील फेकतील तर सिंगलने आता स्ट्राईक रोटेट केली आहे. सर्वेश पाटीलकडे आता अपेक्षा असेल. सर्वेश आघाडीचा फलंदाज आपण पाहतोय आणि आता इनाट नंबर 4 वरती गिरीश पाटील आलेत.
80 धावा बनवायच्यात. ते टार्गेट सेट केलाय टीम अलेक्स 11 गावदेवी खोनी बी संघाने. यावेळेस मोठा फटका लॉक केलाय. चेंडू निघून चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. दमदार चौकार. जय ना चिंता ना भीती ज्याच्या मनामध्ये राजे शिवछत्रपती. भगवा रक्ताची धमक. भगवा बघ स्वाभिमानाची आग आहे. अरे घाबरतोस कुणाला वेड्या. तू तर शिवबाचा वाघ आहेस. ज्याचं नाव मुखात घेता मात्र अंगावरती शहारा येतो असे आमचे राजे शिवछत्रपती. तिवार मानाचा मुजरा. यावेळेचा फटका त्या दिशेने कनेक्ट करायचा होता. पॅटर्न बॉलचा प्रॉपर कनेक्शन पाहायला मिळाला नाही या. परंतु सिंगल मात्र कोणी थांबू शकत नाही या. जरी डायरेक्ट हिट झाला असता तर नक्कीच कदाचित फलंदाज मात्र तंबूच्या आशेला जात असताना पाहायला मिळाला असता. पण तसं काय मैदानाच्या आतमध्ये घडत नाही या. सिंगल आली या. सिंगलने आता स्ट्राईक रोटेट केली आहे पुन्हा एकदा. स्ट्राईकला फलंदाज सर्वेश पाटील. मात्र यंगस्टर आहे. सर्वेशच्या बॅटमधनं किती धावा येतील आपल्या संघाला विजयाच्या दिशेने सर्वेश पाटील मात्र नेऊन ठेवेल का याचा प्रश्न मैदानाच्या आतमध्ये. पण गोलंदाजीचा तेवढी परफेक्ट पाहायला मिळतो. यावेळेस फटका सजवलाय. लॉंगॉनला शतक आहेत. जेलची संधी आहे. चेंडू थांबणार नाही. चेंडू चाललाय निघून सीमा रेषेच्या बाहेर येतोय हा. सर्वेश पाटीलच्या बॅटमध्ये दमदार षटकार. सर्वेश पाटील नावाचं वादळ आता मैदानाच्या आतमध्ये बरसताय. षटकार आलाय सर्वेशच्या बॅटमधला. तर नेक्स्ट बॉल सर्वेश साठी यावेळेस ब्लॉक मध्ये फेकला होता. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला. एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली गेली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मैदानाच्या आतमध्ये सर्वेश पाटील आणि आपण गिरीश पाटीलला पाहतोय. नक्कीच आमचे कृष्णदादा म्हात्रे यांचं इथे शुभ आगमन झाला. त्या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे. मायनबेटीच्या दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती सज्ज आहे भूषण ठोंबरे चिंचली वेनकडनं. 5 चेंडू पेस केलेत भूषणने मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस फटका सुरेख आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूला फील्ड करतील तोपर्यंत सिंगल येते या. आणि सिंगलने षटक क्रमांक दुसरे संपन्न होत आहे. आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकात जाऊन पोहोचली आहे 30 या आकड्यावरती. 30 ऑन बोर्ड. तर दोन्ही संघ स्पीडअप करा. आणि आता उर्वरित समीकरण मैदानाच्या आतमध्ये उरलंय. ते 18 मध्ये 50 धावा बनवायच्या आहेत टीम गावदेवी अंतारली संघाला. 80 धावा मात्र मैदानाच्या आतमध्ये चेस करतोय. एका बाजूला डिफेंड मध्ये त्या प्रकारचं पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये हेमंत ठोंबरे चा विचार केला. धावा खर्च केल्या 15 धावा. आणि त्यानंतर भूषण ठोंबरेचा विचार केला तर त्याने सुद्धा 15 धावा खर्च केल्यात. 30 अँड लॉस ऑफ 2 विकेट असे धावफलक आपण पाहू शकता. आणि आता तिसऱ्या षटकाला झाली आहे सुरुवात. आणि आता तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय अनंत म्हात्रेला पाहतोय. या तिसऱ्या षटकामध्ये 80 धावा बनवायच्या टीम अंतारलीला. सर्वेश पाटील एक यंगस्टर आहे. सर्वेशकडे अपेक्षा असेल आता सर्वेशचा विचार केला. 5 चेंडू आणि 11 धावांवरती खेळतोय सर्वेश पाटील. आणि आता तिसऱ्या षटकामध्ये अनंत म्हात्रे यांना पाहतो आपण. तिसऱ्या षटकाला होती सुरुवात. म्हात्रेपाडा एंड कडनं सज्ज होईल अनंता. यावेळेचा फटका. बॅटची लिडिंग आहे. झेलची संधी आहे. क्षेत्ररक्षक आहेत तिथे पण त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. सर्वेश पाटीलच्या बॅटमधून येतो हा दमदार मायटी स्ट्रोक षटकार. भव्य दिवस क्रीडांगण आपण पाहतोय. आणि क्रीडांगण म्हटला
सुंदरशी खेळपट्टी आहे. मैदानाच्या चौफेर पाहतो आपण आणि नक्कीच आमच्या स्क्रीनच्या समोर आपण इस्कॉन टेम्पल सुद्धा पाहू शकता. ते षटकाराने आघात केलाय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस फटका सुरेख आहे. गॅप शॉट सिलेक्शन, क्षेत्ररक्षक फंबल, चेंडू त्यांच्या वाक्याच्या बाहेर जमीनला गुदगुल्या करत चौका सीमारेषेच्या बाहेर जाते. हा चौकार. यावेळेसचा फटका सुरेख आहे. बॅटची लिडिंग आहे. यष्टीरक्षक चेंडूवरती धावतात. इथनं सर्वेसचा झेल सुटलाय. सर्वेसच्या बॅट मधनं धावा पाहायला मिळाल्यात. षटकार चौकार. 8 चेंडू 22 धावा. सर्वेश पाटील मैदानाच्या आतमध्ये. आता हे कधी किला लढवतोय. तो आघाडीला आला होता. 8 चेंडू मध्ये 22 धावा बनवल्या आहेत. इथनं सर्वेसची बॅट बोलणं मैदानाच्या आतमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. तर स्ट्राईकला फलंदाज आपण पाहू शकता गिरीश पाटील, ज्याच्या बॅट मधनं एक चौकार पाहिलाय. अनंत म्हात्रेला पाहतो आपण तिसऱ्या षटकामध्ये. रणप मध्ये अडथळा निर्माण झाला. अनंताला इथनं कमबॅक करावा लागेल. एखाद्या गोलंदाजाला मात्र निर्णायक षटक फेकावं लागेल. डॉट बॉलचं इक्वेनिमेशन मात्र मैदानाच्या आतमध्ये वाढवावं लागेल. टीम अलेक्स 11 गावदेवी कोणी बी संघाला आणि तितक्याच वेगाने धावा बनवाव्या लागतील गावदेवी अंतारली संघाला. तर दोन्ही संघ एकाच विभागातील एक दादा संघ आहेत. यावेळेस शटआउट पूल करण्याचा प्रयत्न. चेंडू बराच काल हवेमध्ये. झेलची संधी नाकारता येणार नाही. विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये. सलोपटचा हा तिसरा धक्का टीम गावदेवी अंतारली संघाला. गिरीश पाटील आता बॅक टू डगआउट. योगेश दादा मात्रे यांचं शुभ आगमन झालं आमच्या व्यासपीठावरती. या आपण विराजमान व्हा. कृष्णदादा मात्रे, योगेश दादा मात्रे यांचं शुभ आगमन. अनंत मात्रेला मिळाली विकेट आणि आता विकेटने कमबॅक झालाय मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट बॉल. यावेळेस कोला टप्प्याचा चेंडू उडवला. हो चाबुक शॉट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून चाललाय. A1 कॉलनीचा ब्रँडेड षटकार. त्याच्यानंतर बॅट मधनं पहिला षटकार पाहायला आपण. त्याच्या इनिंग मधला अनंत मात्रेवरती आता हल्ला चढवला गेलाय. कारण तिसऱ्या षटकाचा विचार केला तर तब्बल धावा पाहायला मिळतात. तिसऱ्या षटकामध्ये खर्च केलेत ते अनंत मात्रेनं. 17 धावा. निर्णायक षटक फेकावा लागेल. एखादा गोलंदाजाला जिम्मेदारी घ्यावी लागेल संघाची. कारण 80 धावा बनवायच्या आहेत आणि आता 80 धावांचा पाठला करत असताना टीम गावदेवी अंतारडी संघ पाहतोय आपण. यावेळेस मोठा फटका लॉक केलाय. झेलची संधी. चेंडू नो मास लाइन मधून ट्रॅव्हल झालाय. चेंडूला उचलतील फेकतील तब्बल 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत मैदानाच्या आतमध्ये. 2 धावेने धाव फलक पुढे सरकलाय. धाव फलकावरती धावा आपण पाहू शकता. 49-49 आणि 3 षटकांचा खेळ संपला आणि आता उर्वरित समीकरण मैदानाच्या आतमध्ये 12 चेंडू आणि 31 धावा बनवायच्या आहेत टीम गावदेवी अंतारली संघाला.
विजय तीन षटकांचा खेळ संपलाय मैदानाच्या आतमध्ये आणि धावा पाहू शकता आपण 49 लॉस ऑफ 3 विकेट पाहतो आपण मैदानाच्या आतमध्ये आणि त्या स्ट्राईकला फलंदाज पाहतो आपण सर्वेश पाटील मग त्याच्या बॅट मध्ये चौकार षटकार पाहायला मिळाले आहेत आणि अद्याप समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकतो आपण 12 चेंडू आणि 31 धावा बनवायचे आहेत. यावेळेसचा पहिला चेंडू सर्वेश पाटीलने कव्हरच्या दिशेने निघून चाललाय सीमा रेषेच्या बाहेर आपल्या नावाची छाप सोडली आहे मैदानाच्या आतमध्ये येतो दमदार षटकार. बारा चेंडू आणि 31 धावेची गरज असताना सर्वेश पाटीलच्या बॅट मधनं आलाय षटकार आणि इथनं कंपल्सरी त्या धावा तुम्हाला बनवाव्या लागतील कारण स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग. यावेळेचा फटका सुरेख बॅटची लिडिंग आहे वेस्टर्नच्या मागे निघून चालला षटक आहे तिथे प्रोटेक्शन लावलं गेलंय मैदानाच्या आतमध्ये सिंगलने स्ट्राईक रोटेट केली सर्वेश पाटीलचा विचार केला मैदानाच्या आतमध्ये 10 चेंडू आणि 29 धावा त्याच्या बॅट मधनं मारा आलाय पण इथनं पण विजयच्या उंबरठ्यावरती नेऊन पोहोचवेल का फलंदाज सर्वेश पाटील आपण पाहतोय जो आघाडीला आला होता आणि आता 5व्या क्रमांकावरती भूषण पाटीलला पाहतोय आपण त्याच्या बॅट मध्ये षटकार पाहिलाय कारण भूषणकडे क्षमता आहे मोठ्या फटक्यांची. नेक्स्ट बॉल यावेळेस सलांद कार्पेट मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत तिथे चेंडूला उचलतील फेकतील तर फंबल चुकी झाली आहे क्षेत्ररक्षकाकडनं आणि सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केल्या. एकेका धावेची किंमत तुम्हाला मोजावी लागेल मैदानाच्या आतमध्ये प्रत्येकी संघाला मोजावी लागते एकेका धावेची किंमत. वारंवार चुका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. सर्वेश पाटीलचा झेल एस्टनच्या मागे नक्कीच कॅरी करता आला असता यष्टीरक्षकाला तर नक्कीच वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळालं असता. यावेळेसचा मोठा फटका लॉक केलाय साइड स्क्रीन समोर चेंडू निघून चाललाय सीमा रेषेच्या बाहेर पहिल्या टप्प्यावरती येतोय हा दमदार चौकार. मॅच मध्ये मात्र मजा येणाऱ्या कारण दोन्ही संघ कोणत्याही परिस्थितीत ही मॅच सोडा तयार नाहीये. एका बाजूला गावदेवी अंतारली संघ तर दुसऱ्या बाजूला अलेक्स इलेव्हन गावदेवी खोनी बी संघ पाहतो आपण. या वेळेस फसवा चेंडू गतीमध्ये परिवर्तन केला आणि चेंडू मध्ये गुडलँड स्पॉट वरती पडला आणि यष्टीरक्षकांच्या हातामध्ये विसावतोय आणि हा येतोय डॉट बॉल. 7 चेंडू आणि 18 धावेची गरज आहे. कालच्या दिवसामध्ये सुद्धा आम्हाला आमचे प्रणित बेडेकर कळवत आहेत की 90 धावा सुद्धा बनल्या त्या मैदानावरती. एक चेंडू ठेवून सामना जिंकलाय. क्रिकेट आहे सरडासारखा रंग बदलणारा क्रिकेट आपण पाहतोय. यावेळेस आणखी एक फसवा चेंडू परंतु निघून चाललाय मिड विकेटच्या दिशेनं ब्रँडेड षटकार भावेशच्या बॅटमधनं. हा चेंडू आणि आता बनवायचे 12 धावा कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. अरे एका वेळेला चित्र मैदानाच्या आपण पाहिला 6 चेंडू 12 धावा बनवायच्या आहेत. विशालची विकेट पाहिली आपण त्याच नंतर चेतनची विकेट पाहिली आघाडीची जोडीची विकेट पाहिली आपण. सर्वेश पाटीलची बॅट मैदानाच्या आतमध्ये बोलली आहे तर मग सर्वेशचा विचार केला तर 10 चेंडू फेस करत असताना 29 धावा आणि त्याच नंतर विचार केला भावेश पाटील जो इनाट नंबर 5 वरती आला आणि त्याच्या बॅट मधनं 6 चेंडू आणि 20 धावेची विस्फोटक फलंदाजी आपण पाहिली. चौकार षटकार 6 चेंडू आणि 12 धावेची गरज आहे. इथनं थोडं फास्ट केला आपण. स्पर्धा अप्रतिम आहे. डे नाईट फॉर्मॅट आपण पाहतोय मात्र क्रीडांगणावरती ही स्पर्धा आहे. मॅच मध्ये मजा येईल कारण शेवटचे 6 चेंडू आणि 12 धावा 6 चेंडू मध्ये
36 धावा बनताना पाहिल्यात, 36 धावा बनताना पाहिल्यात. नक्कीच मस्कलच्या ग्राउंडवरती आम्ही प्रणित कॉमेंट करण्यासाठी गेलो होतो परवा. एका चेंडूमध्ये 12 धावेची गरज असताना 12 धावा बनल्या होत्या एका चेंडूमध्ये. सरड्यासारखा रंग बदलणारा क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काही घडू शकता. यावेळेस ब्लॉकरमध्ये फेकला होता, व्ही मध्ये फटका कनेक्ट केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धावेचा प्रयत्न. गोलंदाज मात्र प्रॉपर थ्रो फेकी आली होती, परंतु गोलंदाज बीट होत आहेत आणि सिंगलला मात्र डबलने मात्र कनेक्ट केली गेली. या 5 चेंडू 10 धावा. निर्णायक षटक आणि 5 चेंडू 10 धावा कंपल्सरी बनवायला लागतील. सर्वेश पाटील आणि भावेश पाटीलला पाहतो आपण, बाट मैदानाच्या मध्ये बोलतीया. यावेळेस हा फटका फक्त दिशेले क्षेत्ररक्षक आहे. आता चुकी नाहीये. टिपलाय झेल. संपलाय सर्वेश पाटीलचा खेळ. विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये आहे. त्यासारखा रंग बदलणारा क्रिकेट आहे आणि तशी मात्र सर्वेश पाटीलची विकेट आली आहे. आता इथनं मात्र आता नवीन फलंदाज इनाट नंबर 6 वरती हर्षद हजारीला पाहतो आपण इनाट नंबर 6 वरती. तर भावेशचा विचार केला. भावेश तब्बल 6 चेंडू 20 धावेवरती खेळतोय आणि भावेश सध्या नॉन स्ट्राईक इनला आहे आणि नवीन फलंदाज डावखुऱ्याचा फलंदाज आपण पाहतोय आणि धावा बनवायच्या आहेत. 4 चेंडू आणि 10 धावा कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. म्हणजे तुम्हाला इथनं 10 धावा बनवाव्याच लागतील जर हा सामना जिंकायचा असेल. बिग फाईट मॅच. अलेक्स 11 गावदेवी खोनी बी त्यांच्या आगीस आपण गावदेवी अंतरली संघाला पाहतोय. एकाच विभागातले 2 दादा संघ आहेत आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये हे दोन्ही संघ हा सामना सोडायला तयार नाहीयेत मैदानाच्या मध्ये, कारण सामना तेवढा इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट बॉल. यावेळेस बॅटची लिडिंग आहे. झेलची संधी. टिपलाय झेल आणि संपलाय आता हर्षद हजारीचा खेळ. आणखीन एक धक्का टीम गावदेवी अंतरली संघाला. विकेटचं पतन. मॅच मध्ये मात्र मजा येणार आहे, कारण एका बाजूला झुंजतोय तो अलेक्स 11 गावदेवी खोनी बी संघ आणि एका बाजूला लढतोय तो गावदेवी अंतरली संघ. इथनं संघ कोणता सामना जिंकेल. समीकरण मैदानाच्या आतमध्ये 3 चेंडू आणि 10 धावा कंपल्सरी 10 धावा बनवाव्या लागतील, कारण या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग. निर्णायक षटक फेकतोय गोलंदाजी मार्क वरती पाहतो. 5व्या षटकामध्ये अर्जुन फुलोरेला पाहतोय. पहिल्या चेंडूवरती डबल आली, त्याच्यानंतरची विकेट आणि नंतर एक विकेट. नेक्स्ट बॉल. यावेळेस मोठा फटका क्लॉक करायचा होता, परंतु वाईट प्लस विकेट मिळतीया. म्हणजे आता उर्वरित समीकरण मैदानाच्या आतमध्ये 3 चेंडू आणि 9 धावा आणि आता स्ट्राईकला फलंदाज भावेश पाटील. त्याच्या बॅट मधन जशी सर्वेश पाटीलची विकेट मैदानाच्या बाहेर जाईल तसा स्पेशल मात्र टीम गावदेवी अंतरली संघाच्या फलंदाजांवरती आपण पाहिला. परंतु आता मैदानाच्या आतमध्ये ज्याची बॅट बोलतीये तो भावेश पाटील ऑन स्ट्राईकला पाहतोय आपण आणि 3 चेंडू मध्ये बनवायचे आहेत. टीम गावदेवी अंतरली संघाला 9 धावा. इथनं कोणता संघ हा सामना जिंकेल, कारण अप्रतिम स्पर्धा. रनअप मध्ये अडथळा निर्माण झाला. 5व्या षटकामध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी करतोय तो अर्जुन फुलोरेला पाहतो आपण. 5व्या षटकामध्ये 2 विकेट त्याने मात्र कॅरी केली आहेत. नेक्स्ट बॉल. शटांपोला फक्त दिशा दिली आहे. एक धाव कंप्लीट झाली. व्ही मध्ये फटका कनेक्ट केलेत. डबलचा प्रयत्न केला गेला मैदानाच्या आतमध्ये. इथनं आणखीन एक रनआउटच्या स्वरूपात विकेट. आणखीन एक धक्का.
टीम गावदेवी अंतरली संघाला. इथनं कोणता संघ मात्र कोणता खेळ इथनं इतिहास रचेल. एका बाजूला गावदेवी अंतरली संघ त्यांच्या अंगीस अलेक्स 11 गावदेवी कोणी बी संघ पाहतोय आपण. शेवटच्या क्षणापर्यंत मात्र कोणी बी संघ सुद्धा सामना सोडायला तयार नाहीये. एका बाजूला अंतरली संघ सुद्धा सामना सोडाय. हा बॉल निर्णायक असेल. 2 चेंडू 8 धावा बनवायच्या आहेत. गतीमध्ये परिवर्तन केला. 5वा चेंडू मैदानाच्या आतमध्ये परफ्यूम डिलिव्हरी पाहिली आपण. नक्कीच या बॉलवरती कमबॅक केलाय अलेक्स 11 गावदेवी कोणी बी संघाने. आणि आता विषयाच्या अशा पल्लवित केल्यात मैदानाच्या आतमध्ये. अर्जुन फुलवरेने निर्णायक षटक फेकतो मैदानाच्या आतमध्ये. फक्त आणि फक्त धावा खर्च करतोय. 4 धावा खर्च करतोय अर्जुनचा निर्णायक षटक. मी मगाशीच म्हटलं एखादा गोलंदाजाला मात्र इथं जिम्मेदारी घ्यावी लागेल. कारण इथनं एखादा संजीवनीचा काम मात्र मैदानाच्या आतमध्ये एखादा खराब बॉल, एखादा 9 चेंडूवरती चौकार किंवा सिंगल डबल पूर्ण मध्ये उपचारिकता उरली आहे या सामन्यामध्ये आपण पाहतोय. कारण अर्जुनने इकॉनॉमिकल गोलंदाजी केली आहे मैदानाच्या आतमध्ये. 5व्या षटकामध्ये 6 चेंडूमध्ये 12 धावाची गरज असताना शेवटचा बॉल आहे. आणि या बॉलवरती मात्र व्ही मध्ये फटका लॉक केलाय. शतक आहेत तिथे परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू निघून चाललाय. सीमा रेषेच्या बाहेर येतोय चौकार. आणि अशा प्रकारे सामना जिंकलाय टीम गावदेवी अलेक्स 11 खोनिया बी संघाने. आणि हार्ड लक टीम गावदेवी अंतरली संघ. आणि नेक्स्ट मॅच साठी कोणी बी संघाला शुभेच्छा असतील. तर दोन्ही संघ शेक हँड करा त्याच्यानंतरच मैदान सोडा. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट त्याच्या बॅटमधनं आपण 12 बॉल पेस करत असताना 27 धावा पाहिल्या तो राकेश माली ठरतोय. या मॅच